लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की विजयने काव्याला गाडीने उडवलेला आहे। तर इकडे मानिनी काव्याला काळा धागा बांधत असते आणि म्हणत असते की हा काळा धागा, तो ड्रायव्हर, हे सगळं फक्त तुमच्या काळजीपोटी आहे। कारण काव्या बाहेर एक्झामसाठी निघालेली असते, म्हणून आता तिने तिच्यासाठी ड्रायव्हर आणि काळा धागा हातामध्ये बांधलेला असतो। तर आता जाताना मानिनी म्हणते की आणि पोहोचल्यावरती कळव। मग आता काव्या म्हणते की हो आई, असं म्हणून काव्या तिथून जाते, पण तिने जो मानिनीने तिला धागा बांधलेला असतो तो धागा तिथेच खाली पडतो आणि मग हे सगळं पाठीमागून आता वसवत्या पाहत असते आणि ती म्हणत असते की आता काहीही माघारी येत नाही। आणि मग काव्या आता छत्री घेऊन चाललेली असते, कारण ऊन बाहेर खूप असतं म्हणून। पण आता विजय गाडीमध्येच तिथेच बसलेला असतो आणि तो आता काव्याला म्हणजे मारणार असतो, म्हणून तो आधीच रेडी होऊन बसलेला असतो। तर आता काव्याला काही आयडियाच नसते, काव्या आता छत्री घेऊन पुढे निघालेली असते। तेवढ्यातच आता विजय तिच्या पाठीमागे हळूहळू गाडी घेऊन जातो आणि जोरात नंतर तिला धडक देतो आणि मग काव्या आता जमिनीवरती पडणार आहे आणि तिच्या हातातली छत्री आहे ती ऑलरेडी खाली पडते आणि काव्या आता तिथे एका दगडावरती पडणार आहे। तर आता हे सगळं खूपच भयंकर आहे। तर इकडे आता शारदाला त्याची थोडीशी अशी चाहूल लागलेली असते, म्हणून आता ती नंदिनीला म्हणत असते की तिने नंदिनीला फोन लावलेला असतो आणि म्हणत असते की मला ना कळतच नाहीये नक्की काय होणार आहे जे तुम्हा दोघांच्या निगडीत आहे। तर इकडे नंदिनी पण आता खूप घाबरलेली आहे, कारण तिला असं वाटत आहे की आता खरंच काव्याच्या जीवाला धोका आहे का। तर आता पुढे भागांमध्ये आपण पाहणार आहोत की आता काव्याचं बाळ वाचणार, काव्या वाचणार का नाही वाचणार, हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत। त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।